फॅन्सी ड्रेस घेताना तिने फक्त ड्रेसिंग करून न येता आपण जी ड्रेसिंग केली आहे त्या पात्राविषयी जर बोललं ना तर तो अभिनय आणखी उठतो. तर मागे एकदा आता जे महिला भगिनींचा अर्थ म्हणजे आम्हाला आमच्या सूत्रपणाला वाव मिळत नाही, तर आपल्या अंबाजोगाईमध्ये महिला दिनानिमित्त अनेक जागेवर स्पर्धा घेतल्या जातात बघा. तर त्याच्यामध्ये आता मनस्वी महिला प्रकल्पमध्ये हे होती एक पात्री प्रयोग म्हणजे वेशभूषा आणि सादरीकरण अशी स्पर्धा ठेवली होती. तर त्या स्पर्धेमध्ये मी सहभाग घेतला होता आणि त्याचं प्रथम क्रमांकाचं 3000चं पारितोषिक मला मिळालेलं आहे. तर एक छोटा प्रयोग जो आहे तो मी इथे माझे म्हणजे सादरीकरण करते. त्यामध्ये मी कोणतं पात्र वठवलं नटरले मणिधर्मवीर फुटलेस नेत्र जरी तुटली जीभ शिर दुर्दांत दाहक ज्वलंत समाज व्हावा म्हणून उरात धरूया शिवसिंह छावा शिवसिंह छावा. होय, मी शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांची श्री सखी महाराणी येसूबाई आज मुद्दाम तुमच्या भेटीला आले आहे. आणि येताना पाहिलं तर काय मोगलशाहीपेक्षा भयावह स्थिती आज इथे आहे. सगळीकडे डर, खोप, अत्याचार, दरोडे, हैदोस आणि हैदोस नाही. आज माझं मन इथे रमणार आहे, मी जाते. पण आज जर मी इथून गेले ना तर तुमच्याशी बोलण्याचं माझं राहून जाईल. आज माझं इथे येण्याचं कारण की सध्या चित्रपटगृहात एक छावा नावाचा चित्रपट मोठ्या गर्दीने पाहिला जातो. त्या चित्रपटामध्ये माझ्या राजाचं शौर्य पाहून अभिमान वाटतो. मी पाहत होते सर्व प्रेक्षकांच्या डोळ्यातील भावना निहाळत होते. जेव्हा माझे राजे लढाई करत होते तेव्हा सगळ्यांच्या अंगावर अभिमानाचे रोमांच उभरत होते. आणि जेव्हा माझ्या राजाला हाल करून संपवले तेव्हा अक्षरशः सगळ्यांच्या डोळ्यातून नकळत अश्रूच्या धारा वाहू लागल्या. मी पाहत होते काही जण आपल्या डोळ्यातील आसवड डोळ्यातच आठवत होती. आणि मागे पाहिलं तर काय, मागे पाहिले तर लहान मुलं आई वडिलांना कवटाळून धाय मोकलून रडत होती. अहो का रडत होती ही मुले? त्यांना मोबाईल हवा होता म्हणून की त्यांना काही खाद्यपदार्थ हवे होते म्हणून? नाही, नक्कीच नाही. ती मुले रडत होती कारण त्यांनी पाहिलं होतं की इतिहासात माझ्या राजाला कसं हाल करून संपवलं. म्हणजेच काय, माझ्या राजाचा इतिहास त्या मुलांच्या डोळ्यासमोर आला म्हणून ही मुले रडत होती. त्याचा अर्थ मुलांच्या हातामध्ये योग्य त्या वेळी योग्य ती साधने जर दिली तर नक्कीच आपली मुले शौर्याची आणि धैर्याची गोष्टी करतात. नक्कीच आपली मुले माझ्या आऊसाहेबांच्या स्वप्नातील जो आदर्श राष्ट्र आहे तसा आदर्श राष्ट्र घडवतील. आणि ही साधने देण्याची जबाबदारी तुमची आणि आमची आहे. पहा, आता कुणी म्हणेल माझ्याकडे वेळ नाही, कुणी म्हणेल माझ्या आयुष्यात फार संकट आहे, कुणी म्हणेल की मी इतका त्रस्त आहे की माझ्या मुलांकडे वेळ कधी होईल. ज्यांना वाटतं ना की माझ्या आयुष्यात खूप संकट आणि खूप हाल आहे त्यांनी फक्त एकदा मासाहेब आऊसाहेबांचे चरित्र वाचा. मग तुम्हाला कळेल की त्यांच्या संकटासमोर तर आपली संकटे सुद्धा समान आहेत. सखींनो, जेव्हा माझ्या राजाला कैद झाली होती ना, हेर यायचा आणि सांगायचा आज काय, आज माझ्या राजाची नखे काढली गेली. आज माझ्या राजाची कातडी सोलली गेली. आज माझ्या राजाच्या जखमेवर मीठ चोळलं गेलं. हेर यायचा आणि सांगायचा तप्त सळया गरम करून माझ्या राजाच्या डोळ्यात काळी व्हायची. असं वाटायचं की माझ्या शाहूला उराशी कवटाळून मी धाय मोकलून रडू. पण मी तसं केलं नाही, कारण मला तसं करणं शक्यच नव्हतं. कारण या स्वराज्याची मी कुलमुक्तियार होते म्हणून मी खचले नाही आणि रडले तर मुळीच नाही. मी माझ्या राजाराम राजांना हाताशी धरून माझ्या स्वराज्याची उभारणी केली आणि पुन्हा माझ्या स्वराज्याला एक छत्रपती दिले. म्हणजेच काय, संकटे कोणाच्या आयुष्यात
सगळ्यांच्या आयुष्यात असतं, पण या संकटांवर जर मात आपण केली तर नक्कीच आपण आपली मुले घडवू शकतात. आणि ही जबाबदारी सखींनो तुमची आणि तुमची आहे. चला येते मी. जगदंब